पाहूया ते विस्तृत बातम्या। मिरज शहरातील किल्ला भागात बांधकाम सुरू असताना गंभीर अपघात झालाय। खुशी पार्क वन नावाच्या 21 मजली अपार्टमेंट प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना तटबंदीची भिंत कोसळून 7 मजूर ढिगाऱ्याखाली दबले। त्यापैकी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एका मजुराची प्रकृती नाजूक आहे। इतर 5 जण जखमी झालेत। तळघराभोवती सिमेंट विटांची तटभिंत बांधली जात होती। ही भिंत साधारण 5 फूट उंचीची होती। अचानक भिंतीचा तो भाग कोसळून समोर काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर पडला। बांधकाम सुरू असताना कुठलीही सुरक्षा साधने मजुरांकडे उपलब्ध नव्हती। ढिगाऱ्याखाली दबलेले 7ही मजूर लगेच बाहेर काढून सगळ्यांना तातडीने मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला। एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। उर्वरित 5 मजुरांना गंभीर दुखापत झाली असून ते उपचार घेत आहेत। बांधकामावर काम करणारे सर्व मजूर कर्नाटक येथील रहिवासी आहेत। ते मजुरीचे काम करतात। ठेकेदारामार्फत ते मिरजेत आणले गेले होते। मजुरांना सुरक्षा साधने व खबरदारीची साधने उपलब्ध करून न देताच काम करून घेतले जात होते। दुर्घटनेनंतर ठेकेदार घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून संबंधित ठेकेदाराचा शोध सुरू आहे। अपघातात भीमाप्पा सिद्धप्पा बेट्टलकी वय वर्ष 45 राहणार बॅकेरी तालुका रायबाग या मजुराचा मृत्यू झाला। केदारी निगनूर राहणारा सुट्टी तालुका रायबाग या मजुराची प्रकृती गंभीर आहे। मायाप्पा भूपाल बदामी वर्ष 36 राहणार सोरोटी तालुका रायबाग, भीमाप्पा रायप्पा पाटील वर्ष 48 राहणार कब्बूर तालुका चिकोडी, मुत्याप्पा लगमान्ना माळेकर वर्ष 30 राहणार बॅकेरी तालुका रायबाग, बिराप्पा सत्याप्पा करगणी वर्ष 35 राहणार जुट्टी तालुका रायबाग, सहदेव यमनाप्पा मदार वर्ष 35 राहणार शहापूर तालुका हुक्केरी या अन्य 5 जखमी मजुरावर मिरज सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत। बांधकामातील सुरक्षेमध्ये झालेल्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळते। हा अपघात बांधकाम उद्योगातील सुरक्षेतील ढिलाई व हलगर्जीपणा स्पष्ट झाला। यामुळे ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांच्या जबाबदारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। याबाबत कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी कामगार आयुक्त यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले। या घटनेची चौकशी करून यातील दोषी असणारे मालक, कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली आहे। आज मिरज शहरातील किल्ला भागातील गॅलेक्सी अपार्टमेंट जवळ जे काशिम मनेर ग्रुपच्या वतीनं खुशीवन नावाचं अपार्टमेंटचा जो प्रकल्प सुरू होता त्या प्रकल्पावर आज मोठी दुर्घटना झालेली आहे। ही दुर्घटना अशी झाली की या खुशीवन साइटच्या बांधकामावर जमिनीपासून कमीत कमी खाली एक 40-50 फूट खोदकाम करण्यात आलेलं आहे। तिथून मुरुम काढण्यात आलेला आहे आणि मुरुम काढल्यानंतर साईडला ज्या 4 भिंती आहेत तो पूर्ण मुरुम आहे आणि खाली कामगारांनी काम सुरू केलंय त्या डबऱ्यामध्ये। पण त्या संबंधित या खुशीवनच्या मालक असतील, इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांनी जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचा कुठलाही पालन न करता या कामगारांचा जीव धोक्यात घालून सगळ्या बांधकाम कामगारांना कोणतंही जीवनावश्यक साहित्य न देता काम करायला भाग पाडलेला आहे आणि त्या गोष्टीमुळं आज 10 ते 11 कर्मचारी त्या मुरुमाचा भाग ढासळला व त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडला। त्यामध्ये 1 ते 2 कर्मचारी मयत झालेले समजते। बाकीचे 7 ते 8 कर्मचारी अजून त्यांची प्रकृती स्थिर नाहीये, ते मोठ्या प्रमाणात जखमी असलेलं कळते। त्यामुळं आज मी ती परिस्थिती बघितली। कर्नाटकातील गोरगरीब कुटुंबातील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असू दे, हे बांधकाम कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या इथं कामाला येतात। पण हे कामाला आल्यानंतर या संबंधित साईटच्या मालकांचं, इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरांचं कर्तव्य काय आहे तर या कामगारांच्यावर त्यांनी विमा उतरवलेला आहे का, या कामगारांना त्यांनी जीवनावश्यक साहित्य पुरवलेलं आहे का, तसेच या कामगारांना ज्या काही धोक्याच्या गोष्टी आहेत त्याला टाळण्यासाठी काही उपाययोजना केलेली आहे का तर कुठलीच उपाययोजना केलेली नाही। याला पूर्णतः काशिम मनेर ग्रुप आणि त्यांचा खुशीवन या साईटचे मालक, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर यांचा निष्काळजीपणा कारणीभूत झालेला आहे आणि गोरगरीब बांधकाम कामगाराचा आज जीव गेलेला आहे आणि 5 ते 6 बांधकाम कामगार या पूर्ण अपंग झालेले आहेत। इतकं वाईट ही घटना घडलेली आहे। त्याला पूर्णत्व जबाबदार काशिम मनेर ग्रुप आणि त्यांचे सर्व सदस्य असतील। मी आज सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात मी त्यांना मागणी केलेली आहे की या खुशीवन पार्कच्या साईटच्या बांधकामाला अधिकृत महापालिकेने परवानगी दिलेली आहे का
आणि जर परवानगी दिलेली नसेल तर ते बांधकाम सुरू कोणाच्या आश्रयाखाली झालं ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे. तसेच या बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या साईटच्या सर्व कॉन्ट्रॅक्टर, मालक, इंजिनियर यांनी केलेला होता का ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच या कामगारांचा विमा सुद्धा त्यांनी उतरवला होता का ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. त्यापैकी चारही बाजूनी जाळी लावण्यात आलेली होती का ती सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे कर्मचारी हा स्वतःचं कुटुंब जगवण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येतो आणि तिथं आपण त्यांना जर अमानुषपणे गुरासारखं राबवून घेऊन त्यांच्या जीविताशी खेळत असू तर ही बाब अतिशय निंदनीय आहे. म्हणून काशिम मनेर ग्रुप आणि खुशीवन या साईडचे जे मालक आहेत, जे काही कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि कर्मचारी पुरवठा करणारे ठेकेदार, या सर्वांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण सहाय्यक कामगार आयुक्त आणि माननीय पोलीस उपाधीक्षक तसेच मिरज शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे केलेले आहे. तसेच आपण हे जे मयत कर्मचारी आहेत किंवा जे कर्मचारी यात हे झालेले आहेत, ज्यांना अपघातात लागलेला आहे, मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत, त्यांना आपण वर्कमेन कम्पेन्सेशन ऍक्ट 1923 नुसार त्यांचं पुढचं आयुष्य किती आहे काम करायला, त्यानुसार जी नुकसान भरपाई होते ती सगळी नुकसान भरपाई या कर्मचाऱ्याच्या वारसांना, कुटुंबांना द्यायला पाहिजे. अन्यथा आमच्या संघर्ष कर्मचारी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.